नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीने आपण करतोय। तर मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या काही दिवसांपासून मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती। या प्रकरणी कारवाई करत मालवण पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली आहे। जयदीप आपटेला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 2 आठवड्यापासून जयदीप आपटे हा फरार होता। तर कोणी ओळखू नये म्हणून जयदीप आपटेनं शक्कल लढवल्याची बातमी समोर आली आहे, मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाहीये। अखेर पोलिसांच्या जाळ्यात हा जयदीप अडकलाय। जयदीप तोंडाला मास्क लावून कल्याणमध्ये वावरत होता। मास्क लावलेल्या अवस्थेमध्ये तो कल्याणच्या घरी कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता, मात्र पोलिसांना संशय येताच त्याला ताब्यात घेण्यात आलंय। कल्याणच्या डीसीपी पथकानं त्याला अटक केली आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। त्या पुतळ्याचा जो शिल्पकार होता जयदीप आपटे हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता, मात्र आज त्याला डीसीपी पथकानं ताब्यात घेतलेला आहे। कल्याणच्या या दूधनाका परिसरामध्ये त्याचं घर आहे आणि 10:15च्या सुमारास तो आपल्या कुटुंबियांना भेटायला येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार सापळा रचून त्याला अटक केली गेलेली आहे। मात्र पोलीस सूत्रांकडून जी महत्त्वाची माहिती मिळते, जयदीप आपटे हा 9:30 10:15च्या दरम्यान या ठिकाणी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता। मात्र भेटण्यासाठी जेव्हा तो आला त्यावेळेस त्याच्या तोंडाला मास्क लावलेला होता आणि त्याच्यामुळे पोलीस या परिसरामध्ये बघितल्यानंतर थोडा तो दचकला आणि पोलिसांची त्याच्यावर नजर गेली। त्याच्यावर पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी तो घराच्या दिशेने जात असताना जयदीप आपटेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। डीसीपीचं पथक असेल किंवा सिंधुदुर्गचं क्राईम ब्रांचचं पथक असेल, गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होतं आणि त्याचा शोध घेत होतं। लुकआउट नोटीस देखील त्याची जारी करण्यात आली होती। त्याचबरोबर विविध 5 पथकं त्याच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती। एक अटक झाल्यानंतर जयदीप आपटे हा कुठे आहे असा सवाल उपस्थित होत होता, मात्र पोलिसांनी आज अखेर जयदीप आपटेला ताब्यात घेतलेला आहे। विशेष म्हणजे तोंडाला मास्क लावून कोणीही ओळखू नये यासाठी तो कल्याणच्या या आपल्या घरी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता, मात्र पोलिसांनी त्याला ओळखलं आणि त्यानंतर जयदीप आपटेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। सध्या सिंधुदुर्ग गुन्हे शाखेच्या ताब्यात जयदीप आपटेला देण्यात आलाय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण। तर जयदीप आपटेनं अटकपूर्व जामिनासाठी न जाता सरेंडर करण्याचं ठरवलं होतं। जयदीपच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे। अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं। आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल, स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल, असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे। आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात, ते सर्व साफ खोटं आहे। तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायाला सामोरं जाणं न्यायालयाला, हे आता आम्ही ठरवलेलं आहे।